चेक. बघा, जे 16 खेळाडू रजिस्टर आहेत तेच बसू शकतात. जर त्या समोरच्या संघाने ऑब्जेक्शन घेतलं या आयोजन कमिटीने बघितलं तर तर पेनल्टी घेऊ शकते. पहिला सिंगल पांडवाच्या संघाचा श्री गणेश झाला. बघा, पांडवाचा कर्णधाराचा विचार केला कालपासून या ग्राउंडवरती पहिली दुसरी मॅच चालू होती तेव्हापासून ग्राउंडचा लेखाजोखा घेत होते. आता मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे खेळ करतात. ऑन साईडला हलक्या त्याने घेऊन काढलं. चेंडूवरती जलद गतीने अब्दुल्ला आले होते पण स्वतः गोलंदाजाला सलमानला आपल्या गोलंदाजी मारवरती उभं राहायचं होतं. बघा, अब्दुल्ला कुठेतरी जलद गतीने चेंडूवरती आले होते. हलक्यात त्याने चेंडूला घेऊन काढलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 3. सिंगलला जास्त महत्व दिले जाते. ऑन साइडला फटका चांगला. सलमान चेंडूला फील्ड करते. फेकी जलद गतीने केली होते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 4 रन ऑन बोर्ड. हलक्यात त्याने चेंडूला ऑफ साईडला ढकलून काढलं. यष्टी रक्षक चेंडूला जाईपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये दिशा दाखवली. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. राजा होते त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल कंप्लीट. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. नवीन गोलंदाज अब्दुल्ला. डाव्या यष्टींच्या बाहेरचे चेंडू. पंचांचा इशारा. वाईटचा एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 7 रन ऑन बोर्ड. ऑन साइडला मोठा फटका. बघा, रिव्ह्यू फक्त रनआउट साठी असणार आहे. रिव्ह्यू सिर्फ रनआउट के लिए रहेगा. आयोजन कमिटीकडून ही सूचना सांगण्यात आली. रिव्ह्यू सिर्फ रनआउट के लिए रहेगा. हलक्यात त्याने चेंडूला घेऊन काढलं सिंगल साठी. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 9. सिंगलला जास्त महत्व दिले जाते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 9.
बघा दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 9. सिंगल अँड सिंगलने धावफलक सुरू केले पांडवाज या संघाने. बघा पांडवाजचा कर्णधाराचा उल्लेख केला होता की कालच्या दिवसापासून दुपारच्या संत्रापासून मॅच सोबत जुळले होते आणि काल जिकडे आमची थोडीशी काय टीम मीटिंग झाली होती त्या सांगितलं होतं की आम्ही ज्या प्रकारे खेळ मोरेगावात केला होता त्याच प्रकारे खेळ खेळण्याचा प्रयत्न इकडे सुद्धा करू. कारण की बॅक टू बॅक लगातार 2 वर्ष पांडवाज हा संघ मोरेगावात टॉप 8 मध्ये दिसला होता. खूप चांगला खेळ करतो त्या ग्राउंडवर. आता ग्राउंड सुद्धा वेगळा, या ग्राउंडवर सुद्धा लेखाजोखा खूप चांगला घेतलाय. चला उन्हाचा ताबा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये थोडासा जास्त आहे. JDS संघ तुम्ही सुद्धा सावलीत टीम मीटिंग करू शकता. ही कॅप फक्त चुम्मा याने एकट्यानेच घातलेली आहे. ते विकेटी असतात तिकडे उन्हाचा ताबा वारंवार जास्त असतो. चला सर मॅचला शॉट. बघा दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 9. 9 रन ऑन बोर्ड. चला जो काही डिसीजन असेल अंपायरचा, अंपायर का कोई फैसला रहेगा आपको बताया जाएगा. हलक्या हाताने कट केलं. चुम्मा जलद गतीने आलं होतं पण शरीराचा स्वतःला कंट्रोल करता आलं नाही. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 10. 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा. मोठा फटका पहिला चौकार पांडवाजचा येतोय. कमॉन डीजे. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 14. बघा पांडवाज या कर्णधारांनी जशा प्रकारे सिंगलला जास्त महत्व. एखादा खराब चेंडू आला त्या खराब चेंडूला गोलंदाज आणि ऑनसाइडच्या खेळाडूला आउट ड्राईव्हच्या दिशेने खेळून काढलं. सॉरी ऑन ड्राईव्हच्या दिशेने खेळून काढलं. जलद गतीने थ्रो. दादूनी खूप सुरेख थ्रो केला होता पण तिकडे सलमान सज्ज होते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 15. 15. 15 रन ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. ऑफसाइडला फक्त दिशा दाखवली. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 16. 16 धावा धावफलकावरती. गिव्ह अ ब्रेक. ऐकूया डीजे ला. थँक्यू फैजान नवीन गोलंदाज. ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. स्टेपची सुद्धा अपील केली होती पण आमचे अंपायर निरंजन सुद्धा या खेळपट्टीचा त्यांना सुद्धा खूप अनुभव आहे. 17 धावा धावफलकावरती. बॅकफुटरवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुरेख पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. चेंडूला फील्ड केलं होतं. हातात कलेक्ट चेंडू झाला नाही पण सिंगल कंप्लीट झाली. जर का कलेक्ट झाला असता तर धावचीची संधी सुद्धा असती. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा
ऑन साइडला फटका चांगला, सलमान कुठेतरी मध्ये येऊन पकडण्याचा प्रयत्न. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 19 रन ऑन बोर्ड, 19 धावा. बॅकफुटवर येऊन मोठा फटका, जुने चेंडूला कलेक्ट केलं. धावचीची संधी, स्वतःला लूज केलं होतं आणि धावचीच्या रूपात पहिला ब्रेक थ्रू. कमांड डीजे. सांग भिक्षिकवा मीटिंगचे शिकवा, सांग ते शिकवा मला चुम्मा. सांग भिक्षिकवा मीटिंगचे शिकवा, सांग ते शिकवा मला चुम्मा. डीजे मॅडी मॅडी. अगो सुषमा तुझे डोक्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोक्याला शोभते चष्मा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 19, 19 धावा. हलक्या हाताने एकदम हलवार इथे फक्त बॅटने चेंडूला दिशा दाखवली. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 20, 20 धावा धावफलका होती. मोठा फटका, सरळ चेंडू बाहेर. कमांड डीजे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा 20, चेक 20 रन ऑन बोर्ड. जुनेद नवीन गोलंदाज आपल्या संघासाठी नेहमी शेवटचे षटक हाताळताना दिसतात. चला थोडीशी घाई करा. हलक्या हाताने चेंडूला पिच वरतीच घेऊन काढला. 21 उर्वरित 5 चेंडू. किती मोठं आव्हान, जसा प्रकारे उल्लेख केला होता की 30+ पांडवाज या संघाने, पण अब्दुल्लाने सुद्धा सांगितलं होतं की 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 21 धावा धावफलकावरती. प्लीज थोडीशी घाई करा. 15 मिनिटाचा जो अवधी आहे, जर का 15 मिनिटं कंप्लीट झाली तर डायरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. आयोजन कमिटीकडून ही सूचना सुद्धा सांगण्यात येते, कालपासून आपण ऐकतोय. हलक्या त्याने ऑफ साईडला चेंडूला घेऊन काढला. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 22, 22 धावा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 3 निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 22, 22. उर्वरित 3 चेंडू. एखादा मोठा फटका येईल का इकडून? का मोठा फटका खेळण्याच्या नंतर निर्धाव. ऑन साइडला फटका चांगला, क्षेत्ररक्षण चांगलं. चेंडूला फेकी केले. धावचीच्या रूपात गडी बाद. दुसरा ब्रेक थ्रू. कमांड डीजे. डबल 2, 22. दिशा डाव्या यष्टींच्या बाहेरच्या चेंडू. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना. 23 रन ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू. बॅट का किनारा. धावचीत वरच्या हँड वरती थ्रो. थोडंसं थांबलं गेलं तरी गडी बाद असणार आहे.
स्लो आले पण धावचीच्या रूपात अखेर गडी बाद. घेऊ एकदा डीजेला सिंधी. कमॉन डीजे. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडूला फक्त हलक्या हाताने घेऊन काढला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. 25 धावाचा टार्गेट असेल जेडीएस या संघाला. 25. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. साईराज विरुद्ध श्री युवा स्पोर्ट्स. साईराज विरुद्ध श्री युवा स्पोर्ट दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आमच्या टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. चला श्री युवा स्पोर्ट्स कर्णधार. सर्व मान्यवरांना विनंती असेल प्लीज आमच्या टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. अंकुश यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहात. श्री युवा स्पोर्ट्स कर्णधार. साईराज विरुद्ध श्री युवा स्पोर्ट. तिसरी मॅच. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. हिट इज अ कॉल. मान्यवरांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावर आदरपूर्वक स्थान बंद व्हायचं आहे. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Check. Hello check. Hello check. Check. Hello check. Hello hello. तुला तरी येते. हॅलो चेक. हॅलो चेक. आवाज येतोय का? येतोय वाटतं. हॅलो चेक. ऑफिशियल अंपायर नाही ते आवाज. यू हॅलो चेक.
हॅलो चेक. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 5 आणि चेक. हॅलो चेक. ओके. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हलक्या हाताने चला वेलकम बॅक. आल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं हार्दिक स्वागत. बघा नाणेफेकीचा अहवाल असा होता की साईराज विरुद्ध श्री युवा स्पोर्ट्स या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी झाली. श्री युवा स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. शिरकर वडे हातात वडे आणि चुकीचं रूपांतर कर्णधाराकडून चुकीचं रूपांतर चेंडू सीमारेषा पार. कमांड डीजे. चेक. हॅलो चेक. हलक्या हाताने चेंडूला कट करून काढलं. सिंगलला ज्या प्रकारे जास्त महत्व दिलं जाते बघा एक मोठ्या चौकाराने धावफला वान झाले आणि एकच मोठ्या फटकाची गरज होती. मैदानाच्या आतमध्ये खेळताना तो मोठा फटका आलाय. चौदा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 14. नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार देवेश आणि देवेशची पहिलीच चुकी थोडीशी महाग ठरते. फैजानने फक्त दिशा दाखवली बघा. फैजानचा विचार केला तर सिंगलला कशा प्रकारे जास्त महत्व द्यायचं फैजानला नीट माहिती आहे. 17 धावा धावफलकावरती येणारे 11 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती. बघा अटॅकिंग फील्ड लावली जाईल का सर्व काही गोष्टी बघितल्या जातील. श्री युवा स्पोर्ट एक नवीन संघ आपल्याला नेक्स्ट मॅच खेळताना दिसणार आहे. तिकडे एक एक्सपिरियन्स ज्यांनी या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे तो खेळाडू सुद्धा त्यांच्या ड्रेसिंग रूम मध्ये दिसतोय. ऑफ साइडला फटका चांगला चुकीचं रूपांतर चेंडू सीमारेषा पार. कमांड डीजे. थँक्यू. ऑफ साइडला हलक्या त्याने चेंडूला कट करून काढलं. ऑफ साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षण चालले. आता कुठेतरी पांडवाचा संघ उर्वरित 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. बघा काहीतरी डिसिजन रणनीती सुद्धा पाहिजे. ऑफ साइडला फटका चांगला सीमारेषा पार. कॉंग्रॅच्युलेशन जेडीएस संघ विजयाला डोळे हँड हार्ड पांडवा संघ. कमॉन डीजे.
थँक्यू. बघा साईराज आणि श्री युवा स्पोर्ट दोन्ही संघांनी एक नोंद घ्यायची आहे. जे 16 खेळाडू तुमच्या विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना फॉर्ममध्ये रजिस्टर आहेत ते 16 खेळाडूच फक्त डगआउटमध्ये बसू शकतात. जर का कोणताही अतिरिक्त खेळाडू असेल या प्रशिक्षक असेल तर आमच्या आयोजन कमिटींनी किंवा समोरच्या संघाने ऑब्जेक्शन घेतलं